नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. निवडणुकांचे निकाल लागलेत. पश्चिम बंगालकडे जास्त लक्ष होतं आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकीकडेच का लक्ष होतं? बाकीचे सगळे आपण बघितलं, मग केरळ असेल, पॉंडिचेरी असेल, या बाकीच्या सगळ्यापेक्षा सुद्धा लक्ष फक्त पश्चिम बंगाल, ममता बॅनर्जी, तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष ह्या लढतीकडे लक्ष का होतं, ह्याच्यावरच आज विश्लेषण. आणि ह्याच्यानंतर महाराष्ट्रात काय घडामोडी घडणार ह्याच्यावरच आज बोलायचं आहे. कारण तसं आहेच, आपल्या राज्यातले दोन महत्वाचे नेते म्हणजे एक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. आता दुसरी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई या नवीनच आहेत. आता त्यांचं राजकारण आपण पाहतोय, त्यांना अजून वेळ आहे. परंतु आता हे दोन मुख्यमंत्री पद अजून अपेक्षा कोणाला आहेत तर एकनाथ भाऊंना नक्कीच आहेत. ह्या टर्ममध्येच मला मुख्यमंत्री पद हवं आहे या दृष्टिकोनातनं ते प्रयत्न सातत्यानं करत आले. अमित शहांच्या दरबारी ते गेले. पक्ष पण विलीन करा अशी ऑफर वरनं दिल्या गेल्या. ह्या सगळ्या चर्चा आपण बघितल्या. परंतु पश्चिम बंगालमध्ये आता भारतीय जनता पक्ष जिंकल्यानंतर अमित शहांचा दबदबा, अमित शहांनी जे तिथं प्रयत्न केले, अमित शहांनी आणि अर्थात पंतप्रधान मोदी साहेब, पण अमित शहा हे अगदी ठामपणे सांगत होते की आपण कसं जिंकणार आहोत, मतदान सुद्धा कशा टप्प्यानं निकाल लागतील आणि ममता दिदी कशा घराकडे जातील हे त्यांनी अगदी अभ्यासपूर्ण सांगितलं होतं अमित शहाने. आणि त्याच्या आधी आता हे निकाल त्यांनी म्हटले तसे लागले, परंतु महाराष्ट्रातील या नेत्यांना, एकनाथ शिंदेना वारंवार त्यांनी सांगितलं होतं की पश्चिम बंगालच्या निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोष्टीत लक्ष घालायचं आहे. आता ह्या निवडणुका सगळ्या या राज्यांच्या झाल्यानंतर मग तामिळनाडू असेल, केरळ असेल आणि पश्चिम बंगाल, आसामला तर जिंकले तर भारतीय जनता पक्षाचा जोर आहे. केरळमध्ये तेवढं काँग्रेस आलंय. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये आपण काय करायचं ते लक्ष घालू आणि ते लक्ष आता घालणार आहेत. आता एकनाथ शिंदे आणि देवाभाऊ या दोनही नेत्यांना दिल्लीमध्ये जावंच लागेल. आणि त्याच्यानंतर बऱ्याच मंत्र्यांना, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमधल्या सुद्धा काही मंत्र्यांना डच्चू दिला जाईल. भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा काही बदल केले जातील. राष्ट्रवादीमध्ये बऱ्यापैकी जैसे थे परिस्थिती आहे असं आता दिल्लीची बातमी आहे. मुंबईतले पत्रकार बोलतायत, काही राजकीय विश्लेषकही बोलतायत. परंतु एकनाथ शिंदेच्या जे ॲम्बिशन्स आहेत, अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची एकंदर बघितलं राजकारणामध्ये तर अतिशय जमतं मिळतं जुळतं राजकारण त्यांचं. म्हणजे एकनाथ शिंदे त्यांचा शब्द कुठलाही डावलत नाही. मधल्या काळात नगरविकास खात्याविषयी सुद्धा काही तक्रारी ते घेऊन गेले तर अमित शहांच्या दरबारीच गेले. आणि देवाभाऊ कसे आहेत, देवाभाऊंची कूटनीती आपण बघतोय, मुत्सद्दीगिरी बघतोय की ते त्यांची टीम आहे, त्यांचंही टीमवर्क आणि दिल्लीत त्यांच्याही शब्दाला किंमत आहे. आणि अशा वेळेला देवाभाऊ आणि एकनाथ शिंदे ह्या दोघांच्यातलं एकमत हे कसं करता येईल आणि काही मंत्र्यांना डच्चू कसा देता येईल आणि काही मंत्री नव्याने कसे घेता येतील याच्याकडे मात्र आता नक्की ह्या निवडणुका झाल्यामुळं अमित शहा लक्ष देणार आहेत. आता येऊन जाऊन प्रश्न राहतो एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाचा, तेवढा कोर्टाचे निकाल झाल्यानंतर त्याच्यावरही विचार केला जाणार आहे. पण देवाभाऊंची इच्छा असेल तरच ह्या गोष्टी सगळ्या साकार होतील. कारण केंद्रातलं नेतृत्व आणि विशेषतः प्रधानमंत्री एकनाथ शिंदे आणि देवाभाऊंच्या बाबतीत निश्चितपणाने लक्ष घालतील आणि त्याच्यामध्ये शेवटच्या काळामध्ये काय बदल करता येतो का याच्याकडे लक्ष देतील. परंतु आता काही मंत्र्यांना डच्चू हा दिला जाईल आणि काही तरुण मंत्री सुद्धा त्याच्यामध्ये घेतले जातील असं बोललं जाते. भ्रष्टाचाराचे ज्यांच्यावर आरोप झालेले आहेत, जे आता वादादित आहेत, काही शाब्दिक वाच्यता करून पक्षाला अडचणीत आणता येते एकमेकाच्या नेत्यांना, अशांना निश्चितपणानं घराकडे बसवलं जाईल आणि अमित शहाच याचे निर्णय करतील. आणि एकनाथ शिंदेना सुद्धा मुख्यमंत्रीपद कधी द्यायचं याचं ठामपणे निर्णय होण्याची शक्यता आत्ता आहे. अर्थात देवाभाऊ आणि एकनाथ शिंदेची मिटिंग झाल्यानंतरच हे कळून येईल, पण त्याला थोडा कालावधी 5-6 महिन्याचा निश्चितपणानं जाईल असं आत्ताचं मुंबईतलं चित्र आहे. कारण आता भारतीय जनता पक्षातले केंद्रीय नेते सुद्धा आता उत्साहात आहेत, आनंदात आहेत. राज्यातले नेते उत्साहात आहेत. चंद्रकांत दादा एक वरिष्ठ मंत्री भारतीय जनता पक्षाचे, यांनी तर वाराणसीमध्ये जाऊन जल्लोष केला आहे आज. म्हणजे हे एक आता भारतीय जनता पक्षामध्ये आणि उत्साह आलेला आहे. अशा वेळेला महाराष्ट्रामध्ये जी खदखद आहे,
घटक पक्षामधली आणि ही मिटवली पाहिजे. याच्यासाठी अमित शहा आता लक्ष घालण्याची शक्यता आहे. काही मंत्र्यांना डच्चू मात्र मिळणार असं दिसतंय. बघूया राजकारण काय काय घडतंय. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.